नेक्स्ट एक्झाम्पल, आपण कालपर्यंत काही एक्झाम्पल्स बघितले, त्यातला आणखी एक थेरॉटिकल एक्झाम्पल. एक्झरसाइज मधलं क्वेश्चन नंबर 9 रीड करतो मी, तुम्ही बुकमधून एक्झाम्पल लिहून घ्यायचंय. इन अ हॉस्टेल 25 स्टुडंट्स टेक टी. 25 स्टुडंट्स टेक टी, चहा घेतात. 25 विद्यार्थी. 20 स्टुडंट्स टेक कॉफी. 20 विद्यार्थी कॉफी पितात. आणखी 15 स्टुडंट्स टेक मिल्क. 15 विद्यार्थी दूध पितात. 10 स्टुडंट्स टेक बोथ टी अँड कॉफी. 10 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही पण घेतात. ठीक आहे. आणि 8 स्टुडंट्स टेक बोथ मिल्क अँड कॉफी. मिल्क आणि कॉफी दोन्ही पण कोण घेतं? किती स्टुडंट्स घेतात? 8 स्टुडंट्स. नन ऑफ देम टेक टी अँड मिल्क. दूध आणि चहा दोन्ही पण घेणारे एकही विद्यार्थी नाही, कुणीच घेत नाही. अँड एव्हरीवन टेक्स ॲटलिस्ट वन बिवरेज. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन द हॉस्टेल. याच्यातला एकही विद्यार्थी असा नाही का तो काहीच घेत नाही, असा एकही विद्यार्थी नाही. कमीत कमी एक तरी पेय एक विद्यार्थी पितोय. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड करायच्यात आपल्याला. सेट म्हणा, चहाच्या सेटला टी म्हणा. टी इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स टेक अ टी. कॉफीच्या सेटला सी म्हणा. सेट ऑफ ऑल स्टुडंट्स टेक अ कॉफी. मिल्क दूध घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या सेटला एम म्हणा. सेट ऑफ ऑल स्टुडंट्स टेक अ मिल्क. देअरफॉर नंबर ऑफ टी, नंबर ऑफ सी आणि नंबर ऑफ एम तुम्हाला माहिती आहे. नंबर ऑफ टी म्हणजे चहा घेणारे विद्यार्थी किती? 25. नंबर ऑफ सी कॉफी घेणारे विद्यार्थी 20 आणि मिल्क दूध घेणारे विद्यार्थी 15. देअरफॉर नंबर ऑफ दोन्ही पण घेणारे विद्यार्थी किती रे? टी अँड कॉफी. टी अँड कॉफी म्हणजे चहा आणि कॉफी दोन्ही पण घेणारे विद्यार्थी किती? 10. टी इंटरसेक्शन सी. त्यातले कॉमन विद्यार्थी असे विद्यार्थी आहेत जे चहा पण घेतात. अँड टी अँड कॉफी, टी अँड सी 10 स्टुडंट्स आहेत. आणि नंबर ऑफ आणखी मिल्क आणि कॉफी घेणारे म्हणजे एम इंटरसेक्शन सी हे 8 विद्यार्थी आहेत. टी अँड एम घेणारे एकही विद्यार्थी नाही, 0 स्टुडंट आहेत. कोणीच विद्यार्थी असा दूध आणि चहा दोन्ही पण घेतोय असं नाही. मग याच्यावरून वेन डायग्राम काढायची. देअरफॉर वेन डायग्राम बिकम्स. असे स्टुडंट आहेत का रे तिन्ही पण घेतात? ते तिन्ही जर घेत असतील तर आपल्याला 3 असे सर्कल करावे लागतील जे तिन्ही कॉमन आहेत. आणि इथं मध्ये 3 लिहिणं, जे तीनही पितात चहा कॉफी मिल्क ते मध्ये लिहायला लागतील. पण असा एकही विद्यार्थी नाही जो तिन्ही घेतो. दूध आणि चहा घेणारे सुद्धा विद्यार्थी नाहीत. फक्त कोण कॉमन आहे? टी अँड कॉफी, मिल्क अँड कॉफी. कॉफी घेणारे स्टुडंट कॉमन आहेत म्हणजे कॉफीचा सर्कल मध्ये येईल. ठीक आहे, हा झाला सी कॉफी. त्याच्यानंतर टी अँड कॉफी, कॉफी अँड मिल्क, हा टी चहा आणि इथं मिल्क दूध. आता कॉमन आधी लिहून घ्यायचे. टी अँड सी. टी चहा आणि सी म्हणजे कॉफी. चहा आणि कॉफी घेणारे किती विद्यार्थी आहेत? टी अँड सी इथं 10 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. मिल्क अँड कॉफी 8 विद्यार्थी आहेत, ते कॉमन, हे 8 विद्यार्थी झाले. आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स टेक टी. चहा पिणारे विद्यार्थी 25 आहेत. त्यातले 10 विद्यार्थी असे ते चहा तर पितातच पण कॉफी सुद्धा पितात म्हणजे ते कॉमन मध्ये 10 गेले. राहिलेले 15 विद्यार्थी प्युअर चहा पिणारे आहेत. नंबर ऑफ सी 20 होते, 20 होते कॉफी पिणारे. त्यातले 10 विद्यार्थी चहा पितात कॉफी पण पितात. 8 विद्यार्थी कॉफी पण पितात आणि मिल्क पण पितात. 10 आणि 8 18 झाले. 20 होण्यासाठी राहिले 2 विद्यार्थी. आणि टोटल मिल्क घेणारे 15 विद्यार्थी. त्यातले 8 विद्यार्थी मिल्क तर घेतातच पण कॉफी सुद्धा घेतात
राहिले 7 विद्यार्थी म्हणजे झाले 15 टोटल. ठीक आहे, हे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आणि कंडिशन आपल्याला अशी सांगितली, सगळेच्या सगळे विद्यार्थी ऍटलिस्ट 1 बेवरेज म्हणजे एक तरी पेय ते पितात. म्हणजे हे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. देअरफॉर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल इक्वल टू नंबर ऑफ टी युनियन सी युनियन मिल्क. सगळ्याचे एकत्र ऍडिशन बाय वेन डायग्राम. सगळ्याचे एकत्र ऍडिशन करा. 15, 10, 2, 8 आणि 7 एवढे सगळे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स येतील. फायनल आन्सर इथं लिहायचंय तुम्ही. ठीक आहे, असे थेरॉटिकल बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ट्राय करायचं त्याच्यानंतर. आता त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आहे पॉवर सेटचं. पॉवर सेट आपण बघितलं होतं. पॉवर सेट कशाला म्हणायचं हे पण तुम्हाला माहिती आहे. क्वेश्चन असा आहे, राईट डाऊन द पॉवर सेट ऑफ ए. ए चे पॉवर सेट लिहायचे. ए मध्ये काय काय एलिमेंट आहेत? 1, 2 आणि 3. मग पॉवर सेट कशाने इंडिकेट करतात? लेट पी ऑफ ए, कॅपिटल पी, ए चा पॉवर सेट इज डिनोटेड द पॉवर सेट ऑफ ए, दॅट इज पी ऑफ ए. पॉवर सेट मध्ये काय असतात? सगळे सबसेट लिहायचे ए चे. पहिला सबसेट म्हणजे फाय, हा सगळ्याचा सबसेट असतो. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट आहे ए. तो नंतर लिहू आपण, तो लक्षात येईल तुमच्या. पहिला म्हणजे 1 घ्या एकदाच एलिमेंट, एकदा 2 घ्या, एकदा 3 घ्या, कॉमा द्यायचा आहे या सेट मध्ये, सगळे सबसेट आहेत. एकदा 1, 2 घ्या, 1, 2, एकदा 1, 3 घ्या, 1, 3, त्याच्यानंतर एकदा 2, 3 घ्या, आता 2, 3, आणि लास्टचा राहिलेला 1, 2, 3 हा पूर्ण सेट लिहा, किंवा याच्या ऐवजी ए लिहा फक्त, कारण 1, 2, 3 म्हणजे ए सेट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 बरोबर आहेत का? पॉवर सेट मध्ये किती येतात बघा. ए मध्ये जर 3 एलिमेंट असतील तर पॉवर सेट मध्ये 2 चा क्यूब नंबर ऑफ एलिमेंट्स इथं येतात. 2 रेज टू पॉवर नंबर ऑफ एलिमेंट्स, 2 चा घन 8, आणि 8 सबसेट आले का? हे झाले पॉवर सेट ऑफ ए. ए चे पॉवर सेट. म्हणजे तुम्ही कोणत्याही सेटचे पॉवर सेट फाइंड करू शकता. कसे? सगळेच्या सगळे त्याचे काय घ्यायचे? सबसेट्स घ्यायचे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय इंटरव्हल्स. इंटरव्हल्स म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. इंटरव्हल आपले झालेले आहेत. 4 ब्रॅकेट सांगितले होते मी, आणि त्याचे मिनिंग सांगितले होते, ते आपल्याला आता बघायचे. इंटरव्हल्स सगळ्यात पहिला आहे ओपन इंटरव्हल. आता ओपन इंटरव्हल मध्ये, ओपन म्हणजे जो असा ओपन ब्रॅकेटनं दाखवलेला असतो, दोन्ही बाजूला ओपन, ए बी. मग ओपन इंटरव्हल असा दाखवतात, सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स हा रिअल नंबर आहे, आणि एक्स कशा कशाच्या मध्ये आहे? कॉमा देऊन लिहायचं. ए आणि बी च्या मध्ये आहे. इक्वल टू नाही, ओपन. ओपन म्हणजे इक्वल टू येत नाही. हा बी पेक्षा लहान, ए पेक्षा मोठा, अशा एक्सच्या व्हॅल्यू इज कॉल्ड ओपन इंटरव्हल. ओपन इंटरव्हल कसं करतात? डिनोटेड बाय ओपन ए बी. फक्त याच्यामध्ये एक कंडिशन, लहान अंक आधी लिहायचा, मोठा अंक नंतर लिहायचा. म्हणजे काय कंडिशन झाली पाहिजे? ए इज लेस दॅन बी असा झाला पाहिजे. म्हणजे पहिला हा स्मॉल पाहिजे, दुसरा ग्रेटर पाहिजे. ठीक आहे, तो जर डायग्रामने इंडिकेट करायचा असेल, ही रिअल लाईन आहे, इथं ए आहे, इथं बी आहे, मधले सगळे एक्स आहेत. ठीक आहे, हा बी घ्यायचा नाही, ए सुद्धा घ्यायचा नाही, हा ए बी मोकळे ठेवले, बाकी सगळे डार्क करा.
बी च्या एकदम जवळ जायचं, ए च्या जवळ जायचं, पण ए आणि बी घ्यायचे नाही कारण बाउंड्री इज नॉट इन्क्लुडेड. दॅट मीन्स ओपन इंटरव्हल. याला ओपन इंटरव्हल म्हणायचं. म्हणजे ए बी हा सेटच्या फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर कसं लिहायचा, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर आणि एक्स हा ए आणि बी च्या मध्ये. याचा अर्थ हा होतो. ठीक आहे. याच्यानंतर हा झाला ओपन इंटरव्हल. याच्यानंतर आता क्लोज इंटरव्हल. सेकंड क्लोज्ड इंटरव्हल. क्लोज इंटरव्हल म्हणजे ए आणि बी दोन्ही पण घ्यायचे. हा ए हा बी आणि मधले सगळे एक्स. ए पण घ्यायचा, बी पण घ्यायचा. हे डार्क केलेले घ्यायचे आणि याच्या मधले सगळे घ्यायचे. ठीक आहे. इथं ए आणि बी घेतला नव्हता ओपन मध्ये. क्लोज मध्ये दोन्ही घेतात. म्हणजे इंडिकेट कसं करतात, डिनोटेड बाय क्लोज इंटरव्हल ए बी. कसा लिहितात तो सेट, क्लोज इंटरव्हल ए बी इज इक्वल टू सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स हा रियल नंबर आणि एक्स हा ए आणि बी च्या मध्ये तर आहेच पण इक्वल टू सुद्धा आहे बाउंड्रीला. याला म्हणायचं क्लोज इंटरव्हल. ठीक आहे. ही क्लोजची. नंतर सेमी क्लोज इंटरव्हल. सेमी क्लोज म्हणजे अर्धा क्लोज अर्धा ओपन. आधी क्लोज, नाव आधी क्लोज आलंय ना, सेमी क्लोज इंटरव्हल. आता सेमी क्लोज मध्ये ही रियल लाईन आहे. इथं ए आहे, इथं बी आहे. आता आधी क्लोज डिनोटेड बाय सेमी क्लोज. आधी क्लोज नाव आलं ना, म्हणजे आधी क्लोज करायचा ए आणि बी, बाकीचा राहिलेला ओपन. सेमी म्हणजे अर्धा फक्त. ए घ्यायचा का रे, सेमी क्लोजला ए घ्यायचा, ए डार्क करा. बी घ्यायचा का, बी नाही घ्यायचा, बी ओपन आहे. मग त्याच्यामधले सगळे घ्यायचे. हे एक्स एलिमेंट आहेत. डिनोट कसा करायचा किंवा डेफिनेशन कशी तयार होईल त्याची, इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स हा रियल नंबर, एक्स हा ए आणि बी च्या मध्ये. पण ए घ्यायचा का बी घ्यायचा, फक्त ए घ्यायचा, इक्वल टू ए. ठीक आहे. लोअर बाउंड्री इन्क्लुडेड. आणि लास्ट वन सेमी ओपन इंटरव्हल. सेमी ओपन इंटरव्हल. सेमी ओपन कसा डिनोट करतात, आधी ओपन नाव आलंय म्हणजे आधी ओपन घ्यायचा, डिनोटेड बाय ओपन ए क्लोज बी. ही रियल लाईन. याच्यामध्ये ए आणि बी आहेत, मधले सगळे एक्स आहेत. ए घ्यायचा का, ए नाही घ्यायचा. आता बी घ्यायचा फक्त, म्हणजे अप्पर बाउंड्री इन्क्लुडेड. हे मधले सगळे घ्यायचे. डिनोट कसा करता येईल तो, किंवा डिफाईन इक्वल टू सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. रियल नंबर, एक्स हा ए आणि बी च्या मध्ये. पण ए घ्यायचा का, नाही, फक्त इक्वल टू बी आला तरी चालेल. याला म्हणायचं सेमी ओपन इंटरव्हल. सेमी क्लोज आणि सेमी ओपन समजलं. त्याच्यानंतर आता द सेट ऑफ रियल नंबर ग्रेटर दॅन. जर तुम्हाला विचारलं रियल नंबरचा सेट एक्स इज ग्रेटर दॅन ए, कसा लिहिणार रे तुम्ही, किंवा त्याला सेटच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार. ए पेक्षा मोठा पण लहान कशापेक्षा दिलेलीच नाही, म्हणजे मोठा कितीही मोठा घेऊ शकतो आपण. इथं ए असेल तुमचा, हा ए घ्यायचा आहे का, नाही, पण ए पेक्षा मोठे सगळे घ्यायचे तर, म्हणजे सगळे इन्फिनिटी पर्यंत. हा कसा दाखवता येईल बघा, एक्स इज ग्रेटर दॅन ए असाही लिहिला जातो. एक्स हा मोठा आहे ए पेक्षा किंवा एक्स हा मोठा आहे ए पेक्षा. सेट कसा लिहिला जातो बघा, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर आणि एक्स इज ग्रेटर दॅन ए. आणि इंटरव्हल कसा दाखवायचा याचा, एक्स बिलॉंग्स टू, याचा इंटरव्हल एक्स बिलॉंग्स टू. एक्स कशामध्ये, ए ची व्हॅल्यू घ्यायची का, नाही, ए पेक्षा मोठी कुठपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत.
इन्फिनिटीला क्लोज करायचा. इन्फिनिटी म्हणजे जो संपत नाही तो. ठीक आहे, म्हणजे मायनस इन्फिनिटीकडे पण जाऊ शकतो, प्लस इन्फिनिटीकडे पण जाऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर आता रूल्स ऑफ इनइक्वॅलिटी, हे महत्वाचं आहे. आता याच्यावरती हे सांगितलेलं आहे आपण शिकवताना, हे झालेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल्स आले त्यावेळेस हे रूल सांगितले होते मी तुम्हाला, आता आठवण सांगितल्यावर. रूल्स ऑफ इनइक्वॅलिटी. ऑफ रियल नंबर. पहिली इनइक्वॅलिटीचा रूल, पहिला रूल, जर इफ ए हा 0 पेक्षा मोठा आणि बी पेक्षा लहान असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल, अँड के हा कोणताही एक पॉझिटिव्ह नंबर असेल, कोणताही के इज पॉझिटिव्ह, देन ए प्लस के करा, बी सुद्धा प्लस के करा. दिलेल्या रिलेशन मध्ये काहीही फरक पडत नाही, ए जर बी पेक्षा लहान असेल तर. ठीक आहे. इथं 0 नाही लिहिलं तरी चालतो तुम्ही, 0 लिहायला लागेल, पॉझिटिव्ह लागतील ते, कारण के सुद्धा पॉझिटिव्ह आहे. ए प्लस के केला, बी प्लस के. उदाहरण घेऊन बघायचं. 4 हा 5 पेक्षा लहान आहे, बरोबर का. के म्हणजे 2 घेऊ आपण. 4 अधिक 2 आणि 5 अधिक 2. 4 अधिक 2 किती रे, 6, आणि 5 अधिक 2 7. तरी सुद्धा तसंच राहिलं, साईन चेंज झालं नाही. मायनस करून बघा, मायनस जरी केलं तरी साईन तेच राहतं. इथं मायनस करून बघा. 4 इथं वजा 2 करा, 5 वजा 2, 4 मधून 2 गेले, 2च राहिले. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. तरी सुद्धा तसंच राहिलं साईन. म्हणजे एखादा पॉझिटिव्ह नंबर जर इनइक्वॅलिटी मधून मायनस केला, प्लस केला, तरी इनइक्वॅलिटी मध्ये फरक पडत नाही. आता मल्टिप्लाय केला तर ए इंटू के, बी इंटू के, तरी सुद्धा फरक पडत नाही. का. 4 ला 2 न मल्टिप्लाय करून बघा, 4 दुने 8, आणि 5 ला 2 न मल्टिप्लाय करा, 5 दुने 10. 8 हा 5 पेक्षा लहानच आहे, बरोबर. रेस टू पॉवर करून बघा, ए रेस टू पॉवर के, बी रेस टू पॉवर के. हा सुद्धा तरी सुद्धा असंच राहतंय. कसं. 4 आणि 5 दोघांचाही वर्ग करा, 4 चा वर्ग 16, स्क्वेअर केला आपण, रेस टू पॉवर 2. फक्त के पॉझिटिव्ह पाहिजे, एवढी कंडिशन लक्षात ठेवायची. आणि 5 चा 25, तरी साईन तेच राहिलं, इनइक्वॅलिटी चेंज झाली नाही. आता सेकंड इनइक्वॅलिटी महत्वाची. सेकंड काय सांगते, इफ दिलेलं आहे 0 ए आणि बी, ए हा बी पेक्षा लहान आहे, पण के हा आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह घेतला, इथं पॉझिटिव्ह घेतला, आता जर निगेटिव्ह घेतला तर काय होतं रे, इनइक्वॅलिटी चेंज होते. बघा, के इज निगेटिव्ह. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला चेंज होत नाही. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही कंडिशन मध्ये सेम राहते ह्या दोन्ही केसमध्ये. फक्त मल्टिप्लिकेशन बघा, के इंटू ए आणि के इंटू बी, ए आणि बी च्या मध्ये लेस दॅन आहे. हे लेस दॅनचं काय होतं, ग्रेटर दॅन होतं. एक्झाम्पल घेऊन बघा, ए आणि बी म्हणजे 4 आणि 5, बरोबर का. आणि के ची व्हॅल्यू -2 घ्या, निगेटिव्ह घ्यायचा ना, के इज लेस दॅन 0. -2 न 4 ला मल्टिप्लाय केलं -8 झाला, -2 न 5 ला मल्टिप्लाय केलं -10 झाला. आता -10 मोठा आहे का -8 पेक्षा, नाही, -8 मोठा आहे -10 पेक्षा, म्हणजे इनइक्वॅलिटी चेंज झाली, उलटी झाली, ग्रेटर दॅनची लेस दॅन झाली. रेस टू पॉवर करून बघा, 4 म्हणजे ए रेस टू के आणि बी रेस टू के. साईन परत काय होतं, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन होतं. 4 आणि 5 चा एक्झाम्पल घ्या. 4 चा रेस टू पॉवर -2 करा, 5 चा रेस टू पॉवर -2 करा. ठीक आहे, केला. 4 चा रेस टू पॉवर -2 म्हणजे 1/4 चा +2 आणि 1/5 चा +2. 1/4 चा म्हणजे 1/16 आणि 1/25. ज्याचा छेद मोठा तो सगळ्यात लहान नंबर, तरी सुद्धा इनइक्वॅलिटी चेंज होते. म्हणजे इथं जर लेस दॅन असेल तर इकडं ग्रेटर दॅन होते. ह्या दोन कंडिशन जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही कोणतंही सोल्युशन सेट फाइंड करू शकता. आता त्याचे एक्झाम्पल्स बघू आपण, सोल्युशन सेट कसे फाइंड करायचे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आपल्याला. राईट क्वेश्चन दिलेला आहे, राईट द फॉलोइंग इंटरवल्स
दिलेले इंटरव्हल्स इन सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचे. सेट बिल्डर फॉर्म त्यातलं पहिलं -3 आणि 0 ओपन आहे. मग हा सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसा लिहिता येईल? आपण या सेटला काहीतरी एक सेट मानायचं किंवा लेट -3 0 इक्वल टू x सच दॅट x बिलॉंग्स टू r. x हा रिअल नंबर आहे आणि x हा कशा कशाच्या मध्ये आहे? -3 आणि 0च्या मध्ये. बाउंड्री येते का? ओपन मध्ये बाउंड्री येत नाही म्हणजे इक्वल टू येणार नाही. ठीक आहे. सेकंड 6 12 दोन्ही पण क्लोज. कसं लिहिता येईल हे? इक्वल टू x सच दॅट x इज अ रिअल नंबर आणि x हा 12 आणि 6च्या मध्ये आहे पण क्लोज आहे म्हणजे इक्वल टू दोन्ही पण बाउंड्री येतील. ठीक आहे. थर्ड वन बघा. थर्ड वन 6 आणि इन्फिनिटी इक्वल टू काय येईल? 6 आणि इन्फिनिटी x such that x belongs to r and x हा 6 पेक्षा मोठा आहे. इथे इन्फिनिटी पेक्षा लहान आहे असं इंडिकेट करण्याची गरज नाही. x इज ग्रेटर दॅन 6 मग तो इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. फोर्थ -इन्फिनिटी टू 5 क्लोज. कसं दाखवता येईल आता सांगा बरं? x such that x बिलॉंग्स टू r आणि x हा 5 पेक्षा लहान आहे मग इन्फिनिटी पर्यंत कितीही. x इज लेस दॅन 5. 5 ला क्लोज आहे का? म्हणजे 5 सुद्धा येईल. 5 आणि 5 पेक्षा लहान. अशा पद्धतीने इंडिकेट करायचं. ठीक आहे. आता सोल्युशन सेट कसा फाइंड करायचा बघूया आपण. सोल्युशन सेट फाइंड करायचा. क्वेश्चन आहे solve the following inequalities. Solve the following inequalities and write the solution set using इंटरव्हल नोटेशन. इंटरव्हलनं त्याचा सोल्युशन सेट दाखवा. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे. पहिली इनइक्वॅलिटी आहे ते सॉल्व्ह करायचं आपल्याला. -9 लेस दॅन 2x प्लस 7 लेस दॅन इक्वल टू 19. आता इथं फक्त x ठेवायचं आहे आपल्याला तरच सॉल्व्ह होईल ते. मग कसं सॉल्व्ह होईल? लेट दिलेली इनइक्वॅलिटी -9 2x प्लस 7 लेस दॅन इक्वल टू 19. हा पहिले 7 घालून टाका. टर्म कमी करायच्या नंतर त्याचे कोइफिशियंट कमी करायचे. आधी टर्म कमी करा 7 घालून टाका. 7 ला म्हणजे प्रत्येकाला -7 करायचा. इनइक्वॅलिटी चेंज होत नाही. -9 -7 लेस दॅन 2x प्लस 7 -7 लेस दॅन इक्वल टू 19 -7. प्रत्येकामधून -7 -7 केला. पेपरला लिहिताना असं नाही लिहायचं. डायरेक्ट -7 करायचं. -9 -7 किती आला? -16 लेस दॅन प्लस 7 -7 कॅन्सल 2x लेस दॅन इक्वल टू 19 -7 12. ठीक आहे. इथपर्यंत आला. आता ही स्टेप लिहायची, ही नाही लिहायची, ही डायरेक्ट लिहायची. -7 कट करायचं म्हणजे -7 सगळ्या स्टेप मधून -7 करायचं प्रत्येक टर्म मधून. आता हा 2 लागत नाही आपल्याला. 2 न डिवाइड करा प्रत्येकाला. काहीच फरक पडणार नाही कारण 2 पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह न डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही. 2 न डिवाइड केलं -16 ला -8. इथं x राहिला फक्त. 2 कॅन्सल झाला. लेस दॅन इक्वल टू 12 ला 2 न डिवाइड केलं 6. देअरफॉर x बिलॉंग्स टू कशाचा सेट आला आता? 8 आहे का? -8 पेक्षा मोठं आणि 6 पेक्षा लहान इक्वल टू 6 आहे. इथं क्लोज करा, इथं ओपन करा. ठीक आहे. हा झाला त्याचा सोल्युशन सेट. इज सोल्युशन सेट. हा सोल्युशन सेट झाला किंवा इंटरव्हल झाला. ठीक आहे. अशा पद्धतीने सोल्युशन सेट काढता आले पाहिजे.
आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं? 6x² प्लस 1 लेस दॅन इक्वल टू 5x. आता एक्झाम्पल दिलेलं आहे, याच्यामध्ये बघा x दोन ठिकाणी, इथं पण x आहे, इथं पण x आहे. हा x एकत्र करा, हा 5x इकडे बोलवा, प्लस आहे, इकडे आला मायनस झाला, म्हणजे 6x² मायनस 5x. हा 1 लागत नाही, इकडे शिफ्ट करून द्या, लेस दॅन 1 प्लस होता, इकडे गेला मायनस झाला. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. हा 6 लागत नाही, 6 न डिवाइड करा दोन्ही बाजूला, सगळ्या टर्मला. 6x² ला 6 न डिवाइड केलं, फक्त राहिला x² मायनस 5/6x लेस दॅन इक्वल टू मायनस 1/6. ठीक आहे. आता आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड नुसार याचा स्क्वेअर करायचा. ही झाली पहिली टर्म. 2bx a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला काय येतो बघा, a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. हा प्लस b चा स्क्वेअर ऍड करायचा. ही मधली टर्म झाली 2ab. 2ab म्हणजे कोणती टर्म झाली? ही मायनस होईल, इथं मायनस आहे म्हणून मायनस. 2ab म्हणजे 5/6 बरोबर का. आणि x, इथं a ची व्हॅल्यू x आहे, a च्या जागेवरती a ची व्हॅल्यू टाकली. 2xb इक्वल टू, x ला x आहे, x ला x कॅन्सल झाला, 5/6. 2 इकडे पाठवून द्या, b म्हणजे दुसरी टर्म मिळेल. 2 इकडे डिवाइड झाला, इथे मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला, 5/12. ही b ची व्हॅल्यू झाली. याचा स्क्वेअर एकदा ऍड करा आणि एकदा सबट्रॅक्ट करा. ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुमची 9th स्टँडर्डला पण झालेली आहे, 9वी ला सुद्धा. ठीक आहे. x² मायनस 5/6x प्लस 5/12चा वर्ग, 5चा वर्ग 25 आणि 12चा 144. इथं ऍड केलाय, इकडे सुद्धा तो ऍड करायचा, प्लस 25/144. आता हा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड नुसार x इथं मायनस आहे म्हणून मायनस, आणि b ची व्हॅल्यू काय आली? 5/12. 5/12 याचा स्क्वेअर झाला, लेस दॅन इक्वल टू. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय फाइंड करायचं? त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन फाइंड करायची. याला कितीनं मल्टिप्लाय करायचं? तेव्हा 144 येईल 24 न. ठीक आहे. 24 मायनस होतील 25 मधून, 1/144. आता स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. याचं स्क्वेअर रूट घेतलं, x मायनस 5/12 स्क्वेअर निघून गेला, लेस दॅन इक्वल टू 1चं स्क्वेअर रूट 1, 144चं 12. आता हे पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह जर आलं तर इकडे लिहायचं निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, मायनस 1/12. ठीक आहे. आता हा 5/12 कॅन्सल करायचा आहे, म्हणजे मायनस 5/12 आहे, प्लस 5/12 केला सगळ्यांमध्ये. जसं इथं आपण -7 केला, हा +7 जाण्यासाठी, हा -5/12 जाण्यासाठी प्लस 5/12 करा इकडं. -1/12 प्लस 5/12 लेस दॅन इक्वल टू x राहिला फक्त, लेस दॅन इक्वल टू 1/12 प्लस 5/12. ऍडिशन करा. 12 डिनोमिनेटर सेम आहे, 5 - 1 -4 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 5 + 1 6/12. 4 1 चा 1, 4 3 चा, म्हणजे -1/3 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 6 1/2. देअरफॉर सोल्युशन सेट सांगा. सोल्युशन सेट इज इक्वल टू -1/3 घ्यायचा आहे, -1/3 क्लोज करा त्याला, आणि 1/2 पर्यंत 1/2 हा झाला त्याचा सोल्युशन सेट. असं फाइंड करता आलं पाहिजे. फक्त तुम्हाला काय करायचं? बॅलन्स करायचं इक्वेशन. पहिले स्क्वेअर दिलेला असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड नुसार तयार करा. ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा स्क्वेअर रूट फाइंड करा दोन्ही बाजूचा. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट इकडे लिहा, निगेटिव्ह लहान असतं म्हणून डाव्या बाजूला लिहायचं, मध्ये तो नंबर राहील. फक्त x कोएफिशियंट ठेवायचा, बाकी सगळे कॅन्सल करायचे ऍडिशन सबट्रॅक्शन करून, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. ठीक आहे.